नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यात तुमच्या झाडाची काळजी कशी घ्यायची असते. डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल. चला आपण व्हिडिओला सुरू करूया. आता सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो वॉटरिंगचा, म्हणजे झाडाला पाणी टाकण्याचा. तर जो झाडाला पाणी टाकण्याचा टाईम आहे, एक तर तुम्हाला सकाळी झाडाला पाणी टाकायला पाहिजे किंवा तुम्हाला संध्याकाळीच झाडाला पाणी टाकायला पाहिजे. कधी पण तुम्हाला दुपारी म्हणजे आफ्टरनूनमध्ये कधीच पाणी झाडाला टाकायचं नाही आहे. तर हा खूप एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचा आहे की तुमच्या जो झाडाला पाणी आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त सकाळीच टाकायचं आहे किंवा इव्हिनिंगमध्ये टाकायचं आहे. आफ्टरनूनमध्ये कधीच नाही टाकायचं आहे. सकाळी तुम्ही त्याला 6 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही टाकू शकता आणि संध्याकाळी तुम्ही 6 नंतर केव्हाही पाणी टाकू शकता. रात्री पाणी टाकलं तरी चालेल झाडांना. फक्त तुम्हाला कडक उन्हात आफ्टरनून म्हणजे दुपारच्या वेळेस जेव्हा खूप जास्त ऊन पडत असेल त्यावेळेस तुम्हाला झाडांना अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. मग पुढचा पॉईंट आहे की याला डीप वॉटरिंग करायचं आहे, म्हणजे झाडाला खूप चांगल्याने पाणी टाकायचं आहे. असं नाही की तुम्ही अल्टरनेट डेज पाणी टाकून राहिले झाडाला, असं तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे. तुम्हाला झाडाला रेग्युलर वॉटरिंग करत राहायचं आहे. लागेल म्हणजे तुम्हाला समजा पाणी कमी टाकायचं असेल तर तुम्ही कमी पाणी टाका, पण झाडांना रोज पाणी टाकणं गरजेचं आहे. तर झाडांना नक्की रोज पाणी टाकाल, कमी टाकलं तरी चालेल. पण डेली वॉटरिंग आणि डीप वॉटरिंग म्हणजे चांगल्याने मुळापर्यंत पाणी टाकणं आणि झाडांच्या पानांवरही तुम्ही चांगल्याने पाणी शिंपडू शकता. हे पण खूप चांगलं राहील. तर ही पण टिप नक्की वापरायची आहे. मग पुढचं आहे की ग्रीन नेट लावायची आहे. जसं महाराष्ट्रामध्ये पण खूप जास्त ऊन पडते, हाय टेम्परेचर असते, त्याच्यासाठी तुम्हाला ग्रीन शेड नेट जी असते, ग्रीन नेट जी असते ती ग्रीन नेट नक्की लावायची आहे. त्यांनी ऊन जास्त झाडावर पडणार नाही. डायरेक्ट सनलाईट UV रेज वगैरे थोडेसे हलकेसे ब्लॉक होतात. पूर्णपणे तर 100% नाही होत त्यांनी, पण जेवढे पण सनलाईटचे रेज आहेत थोड्या कमी होईल. अजून झाडावर हलकीशी सावली पडेल, जेणे की झाडाला जास्त नुकसान नाही होणार. जसं ऊन आजकाल खूप जास्त पडते तर त्याच्यामुळे झाडाला खूप नुकसान होते. पण ग्रीन नेटनी पण तसं पण म्हणजे झाडाला थोडंसं नुकसान होते, पण ग्रीन नेट लावण्याने जे जास्त पानं जळणार होते त्याच्याशी थोडंसं प्रोटेक्शन मिळते, तर झाड सुरक्षित राहते. म्हणून ग्रीन नेट जी आहे मित्रांनो ती पण तुम्हाला झाडांमध्ये, तर ती ग्रीन नेट्स जे असतात ते तुम्हाला झाडामध्ये नक्की वापरायचं आहे. पुढचा पॉईंट आहे मल्चिंग. मल्चिंग म्हणजे काय असते मित्रांनो, कोणते पण वाळलेले जे पानं आहे ते तुम्हाला घेऊन घ्यायचे झाडाचे. अजून जे असं तुमचं कुंड्यांचं इकडचं सरफेस आहे तिकडे चांगल्याने तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे. याने काय होणार, आता म्हणजे काय करायचं आहे, जी वरची ही कुंड्याची जी लेअर आहे सगळ्यात टॉपमोस्ट लेअर, त्याला तुम्हाला वाळलेल्या म्हणजे ड्राय लीव्सनी कवर करून द्यायचं आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला पाणी टाकून द्यायचं आहे किंवा तसंच सोडलं तरी चालेल. चांगल्याने त्याला मातीशी दाबून ठेवून द्यायचं आहे. याने काय होते, मल्चिंग एक प्रोसेस आहे जेणे की पाणी जास्त इव्हॉपरेट नाही होत झाडाचं. जसं आपण ही जी टॉपमोस्ट लेअर आहे याला आपण ड्राय लीव्स म्हणजे वाळलेल्या पाण्याने कवर केलं आहे, तर जसं याच्यावर आता सनलाईट वगैरे पडेल तर जास्त पाण्याचं इव्हॉपरेशन नाही होईल, म्हणजे जास्त हे मुळामध्येच ॲब्झॉर्ब राहील पाणी आणि झाडचे जसे मुळं आहे ते ओलसर राहतील आणि झाडाची वाढ पण चांगली होते. तर मल्चिंग हे उन्हाळ्यासाठी सगळ्यात बेस्ट मेथड असते, ही नक्की वापरायला पाहिजे. मल्चिंगनी झाडामध्ये मॉइश्चर रिटेन राहते. अजून झाडाचे जे पण न्यूट्रिएंट्स म्हणू शकता किंवा फर्टिलायझर वगैरे, जसं तुम्ही खत पण टाकलं आणि त्याच्यावरही चांगल्याने मल्चिंग केले तरी जे खत झाडाला मिळणार होतं ते खूप चांगल्याने मिळेल. त्याच्यासाठी मल्चिंग तुम्हाला नक्की करायचं असते. मल्चिंग न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्यासाठी तर हेल्प करतेच, सोबत जे मल्चिंगचे फायदे आहे ते हे आहे की जसं तुम्ही आता मातीमध्ये चांगल्याने मल्चिंग कराल तर जसं खूप जास्त ऊन तापत असेल, खूप ऊन पडलं तरी झाडाचं पाणी उडणार नाही आणि झाड कमी पाण्यामुळे तर कधीच खराब होणार नाही उन्हाळ्यात. तर हे नक्की मेथड तुम्हाला वापरायचं आहे. तर मल्चिंगची जी ही मेथड आहे नक्की वापरा. आता चौथ्या नंबरचा मित्रांनो जो पॉईंट आहे तो आहे सॉईल केअरचा, म्हणजे मातीचं तुम्हाला हे करायचं आहे, म्हणजे माती तुम्हाला चांगली करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जी रेती आहे, सँड येते कन्स्ट्रक्शनमध्ये, जी सँड यूज होते ती तुम्हाला आपल्या पॉटमध्ये तुम्हाला ॲड करायची आहे किंवा जे कंपोस्ट वगैरे आहे ते पण तुम्हाला झाडामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला थोडेसे झाडांच्या कुंड्यांमध्ये टाकायची आहे. ती एक रेती तुम्हाला चांगल्याने टाकून द्यायची आहे टॉप सरफेसवर. अजून तुम्ही त्याला मिक्स करू शकता किंवा तुम्ही नवीन झाडं लावत असाल नर्सरीपासून विकत घेऊन आले असेल तर मग ते जे नवीन झाडांची जी पॉटिंग मिक्स तयार कराल त्याच्यात तुम्हाला जी सँड कन्स्ट्रक्शनमध्ये जी यूज होते रेती, ती तुम्हाला त्याच्यात वापरायची आहे. थोडीशी त्याच्यात टाकायची जेणे ड्रेनेज सिस्टम वगैरे चांगलं होते आणि झाडाला खूप फायदा होतो. आणि मग कंपोस्ट वगैरे जे आपलं घरचं किचन वेस्ट कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, हे सगळे खतं तुम्हाला झाडामध्ये वापरायचे आहे. अजून म्हणजे हे जे सगळे खतं आहे, किचन वेस्ट कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे, हे या सगळ्यांवर मी व्हिडिओ आधीच बनवून ठेवला आहे.
एक माझं दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने. त्या वेदांग गार्डनर मराठीच्या चॅनलवर मी ऑलरेडी हे सगळे व्हिडिओज मराठीत चांगल्याने अपलोड करून ठेवले. आणि एक दुसरं हिंदीचंही चॅनल पाहू शकता वेदांग गार्डनरच्या नावाने. त्याच्यावरही मी खूप सारे व्हिडिओज हिंदी भाषेत टाकून ठेवलेले आहे. आणि जे वेदांग गार्डनर मराठीमध्ये आहे तिकडे तर मी म्हणजे कंटेंट टाकतच राहतो याचं आपल्या झाडासंबंधित सगळं. अजून तिथे हे जे खतांचे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले सगळे खतांचे व्हिडिओ त्या वेदांग गार्डनर मराठी चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे. त्याची लिंक पण मी कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, त्याला जाऊन नक्की पाहाल. मग पुढचा पॉईंट आहे की अवॉइड केमिकल फर्टिलायझर्स. जे पण केमिकल फर्टिलायझर्स किंवा हेवी फर्टिलायझर्स आहे ते तुम्हाला झाडात अजिबात नाही वापरायचे. उन्हाळ्यात तर हे बंदच करायचे असतात, तसे तर कधीच नाही वापरायला पाहिजे. केमिकल फर्टिलायझर्स झाडासाठी चांगले नसतात. पण समजा तुम्ही केमिकल फर्टिलायझर्स वापरत असाल झाडामध्ये तर उन्हाळ्यात तुम्हाला याला अजिबात वापरायचं नाही आहे. हे पूर्णपणे तुम्हाला बंद करून द्यायचे आहे. समजा तुम्ही हे केमिकल फर्टिलायझर्स तुमच्या झाडामध्ये वापरले तर याने थोडंसं बर्निंगचं इश्यू होते, याचे पानं वगैरे जळू शकतात झाडाचे. अजून ते वाळून अजून त्याचे जे फुलं कळ्या आहे ते पण वाळून घेऊन पडू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे केमिकल फर्टिलायझर्स आहे युरिया DAP वगैरे खूप सारे केमिकल फर्टिलायझर्स येतात ते उन्हाळ्यात तुम्हाला झाडाला अजिबात टाकायचे नाही आहे. 7व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे प्रूनिंग अँड क्लिनिंगचा. प्रूनिंग म्हणजे जी कटाई छटाई करायची आणि झाडाची म्हणजे स्वच्छता वगैरे करायची, क्लिनिंग करायची. क्लिनिंगसाठी काय करायचं आहे, जे पण तुमचे एखादा ओला कपडा तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे कॉटनचा. अजून जे तुमचे इंडोर प्लांट्स आहे त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. तुमचे सगळे पानं असे पुसू शकता झाडाचे, जेणे की वरची जी रेतीची लेअर होती ती निघून जाईल आणि झाडाचं फोटोसिंथेसिस चांगल्याने होईल. तर हे तुम्हाला नक्की वापरायचं आहे. मग जसा पुढचा पॉईंट आहे आपला प्रूनिंगचा. तर प्रूनिंग कशी केल्या जाते झाडाची हे तुम्हाला सिंपल अशी जी कटिंग करायची. जे पण वाळलेले ब्रांचेस, वाळलेले पानं, वाळलेले फांद्या असतील ते तुम्हाला सगळे कापून टाकायचे झाडापासून. तर चांगल्याने त्याची कटिंग करून घ्यायची. एकदम बारीक नाही पण हलकी फुलकी अशी कटिंग करायची. जसे एवढे मी इकडनं असे ब्रांचेस कापून घेतले, जेणे की इथून मग नवीन अजून ब्रांचेस येणार, अजून या झाडाला टमाटर लागू शकतात. तर त्याच्यासाठी ही प्रूनिंग केल्या जाते. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला टमाटरचं दिलं, असं कोणतं फुलाचं झाड, अजून भाज्यांचे झाडं असतील त्याच्यासाठी हे प्रूनिंग केल्यानंतर त्याला नवीन ब्रांचेस येतील. अजून त्याचं जे क्वांटिटी आहे म्हणजे झाडाला अजून जास्त जे फ्रुटिंग फ्लावरिंग लागणार आहे ते वाढून जाईल. तर हे वाला जो प्रूनिंगचा पॉईंट आहे हा पण नक्की कराल. 7व्या नंबरचा जो पॉईंट आहे की तुम्हाला जे उन्हाळ्यात असतात ते जे ब्लॅक पॉट्स येतात, म्हणजे ब्लॅक प्लास्टिक पॉट्स जे असतात काळे रंगाचे असे पाहू शकता. हे व्हिडिओमध्ये आत्ता तुम्ही पाहू शकता. हा जो असा पॉट असतो हे पॉट्स अजिबात वापरायचे नाही. हे तर तसं हे कोणतं झाड नाही, हे रेन लिलीचं एक उरलं आहे. अजून हे काहीतरी याच्यात वीड्स वगैरे म्हणजे अनवॉन्टेड प्लांट्स उगलेले आहे. तर हे तसंच माझं तेवढं कामाचं म्हणजे मेन इम्पॉर्टंट झाड नाही आहे हे. तर हे एक्झाम्पलसाठी सांगतो आहे की असे जे ब्लॅक पॉट्स येतात हे उन्हाळ्यात अजिबात वापरायचं नाही आहे. पण समजा तुमचं कोणतंही झाड असा ब्लॅक पॉट्समध्ये लागलेलं असेल तर त्या झाडाला तुम्ही सकाळी उन्हात ठेवू शकता. पण तुम्हाला हे दुपारी अजिबात उन्हात ठेवायचं नाही आहे. मग ते तुम्हाला काय करायचं, शेड एरियाजमध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे. म्हणजे कोणतं पण तुमच्याकडे असं शेड एरिया असेल, जसं पाहू शकता हे माझ्या इकडे शेड एरिया आहे, तर अशा शेड एरियामध्ये तुम्हाला याला शिफ्ट करून द्यायचं आहे. याने काय होणार, या झाडाला जसं शॉक वगैरे लागते तर ते शॉक नाही लागणार. तर त्याच्यासाठी असे जे पॉट्स आहे तसे तर फर्स्ट जो पॉईंट आहे तसा आहे की याला तुम्हाला यूजच नाही करायचं, याला अवॉइड करायचं आहे. पण समजा आधीपासून झाडं लागलेले असतील तर ते शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्याल आफ्टरनूनमध्ये. सकाळी अजून संध्याकाळी त्यांना तुम्ही म्हणजे उन्हात ठेवू शकता सकाळच्या उन्हात. आता पुढचा पॉईंट आहे मित्रांनो पेस्ट कंट्रोल. तर पेस्ट खूप लागतात उन्हाळ्याचे, तर ते तुम्हाला कंट्रोल करायला पाहिजे. किडे जे लागतात झाडाला, तर कीटकनाशकसाठी तुम्हाला नीम ऑइल यूज करायला पाहिजे. 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचा आहे, चांगल्याने मिक्स करायचं आणि सगळ्या झाडावर फवारणी करून द्यायचे. जसं हे पण पाहू शकता आता माझ्याही थोडंसं झाडावर हे किडे लागलेलं लीफ मायनर्स म्हणतात, हे जे तुम्ही पाहू शकता. तर हे उन्हाळ्याचं खूप जास्त लागते. जसं हे टमाटरचं झाड आहे, आता मी याच्यावर फवारणी वगैरे करून देईल जेणे की हे सगळे जे याला लीफ मायनर्स वगैरे लागलं आहे ते सगळं झाडापासून चाललं जाईल. तर तुम्हाला दर 15 दिवसापैकी किंवा 1 महिन्यातनं तुम्ही स्प्रे करू शकता नीम ऑइलचं म्हणजे कडुलिंबाच्या तेलाचा. 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचं आहे, चांगल्याने झाडावर स्प्रे करून द्यायचं आहे. अजून कडुलिंबाचं तेल घरच्या घरी झाडासाठी कसं तयार करायचं हे मी ऑलरेडी माझ्या वेदांग गार्डनर मराठी यूट्यूब चॅनल जो आहे त्याच्यावर टाकून ठेवला, जो माझा दुसरा चॅनल आहे. तर त्याही चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि तिकडे जाऊन हे जे मी व्हिडिओ सांगितले सगळे ते नक्की पाहाल. मग पुढचा पॉईंट आहे की खूप जास्त टेम्परेचर वाढलं आहे तर तुम्हाला तुमच्या झाडांना शेडमध्ये शिफ्ट करून द्यायला पाहिजे. म्हणजे जसं आता खूप जास्त ऊन झालं आहे तर त्यांना अजिबात ग्रीन नेटच्याही खाली नाही ठेवायचं, तुम्हाला डायरेक्टली त्याला शेडमध्ये शिफ्ट करून द्यायचं. आणि स्पेशली जे अशी गुलाबाची झाडं वगैरे असतात त्यांना तर तुम्हाला असं डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचेच नाही, त्यांची पानं जळू शकतात आणि फुलंही जळू शकतात. जसं एक्झाम्पलसाठी हे थोडंसं डायरेक्ट सनलाईटमध्ये होतं तर पाहू शकता की याचं फूल कसं असं जळून गेलं. तर हे असं उन्हामुळे होते.
म्हणून मग तुमच्या गुलाबांच्याही झाडांना तुम्हाला डायरेक्ट सनलाईटमध्ये नाही ठेवायचं आहे. म्हणून मग याही गुलाबाच्या झाडाला आता मी माझं जे शेड आहे तिकडे शिफ्ट करून देईन. तर हे जे केअर टिप्स मी सगळे तुम्हाला सांगितले मित्रांनो, हे तुम्हाला तुमच्या झाडांमध्ये नक्की वापरायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपल्या झाडाची काळजी घ्यायची आहे. आपल्या झाडांची काळजी घ्यायची आहे या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी. त्याची लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहेत त्या ग्रुपवर विचारू शकता. अजून जो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनल आहे, अजून वेदांग गार्डनर मराठी चॅनल आहे, त्या दोन्ही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन कमेंटमध्ये टाकली आहे. त्यांना नक्की व्हिजिट करा आणि तिकडचे पण व्हिडिओज नक्की पहा. धन्यवाद.